नमस्कार मैत्रिणींनो, मी सुनीताज रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करते। आज आपण बनवतोय चिकन दम बिर्याणी। त्यासाठीचं साहित्य आपण बघणार आहोत। आपण इथं अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, दही घेतले, खडे मसाले घेतलेत, लवंग, मिरी, चक्रफूल, दालचिनी आणि तेजपत्ता, ग्रीन कलर घेतलाय, ऑरेंज कलर घेतलाय, धना पावडर घेतली, हळद पावडर घेतली आहे, मिरची पावडर घेतली 2 टेबलस्पून, लकी बिर्याणी मसाला घेतलाय 2 टेबलस्पून, चवीनुसार मीठ, आलं लसणाची पेस्ट घेतली 2 चमचे, तांदूळ घेतलाय आपण अर्धा तास भिजवून घेतलाय, तांदूळ बासमती तांदूळ, तूप घेतलंय आपण, कांदा घेतलाय अर्धा किलो कापून उभा, कोथिंबीर आणि टोमॅटो। कांदा, तांदूळ आणि चिकन याचं प्रमाण सेम सारखंच ठेवायचं। अर्धा किलो चिकन असेल तर अर्धा किलो तांदूळ, अर्धा किलो कांदा। आपण गॅसवर पाणी उकळत ठेवलेलं आहे, त्यात आपण हे खडे मसाले घालून घेणार आहोत आणि चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत। त्यात थोडंसं तेल टाकून घेणार आहोत आपण। पाण्याला उकळी येईपर्यंत वाट बघणार आहोत, झाकण ठेवून। आता आपण एक हंडी घेतलेली आहे, त्यात आपण तेल घालून घेतलंय, तेल थोडं जास्तच घालायचं। तर तेल आपलं गरम होतं, आपलं तेल गरम झालेलं आहे, आपण त्यात कांदा घालून घेऊ। कांदा आपण छान फ्राय करून घेऊ। पाण्याला उकळी आलेली आहे, आपण आता तांदूळ त्यात घालून घेतो। तांदूळ मी अर्धा तास भिजवून घेतला। आता भात शिजेपर्यंत आपण वाढवू। आता चिकनला मॅरिनेट करून घेऊ आपण। सर्वप्रथम आपण त्यात मीठ घालतोय, बिर्याणी मसाला, मिरची पावडर, हळद पावडर, धना पावडर, कांदा, तेल, आलं लसणाची पेस्ट, चांगलं मिक्स करून घ्यायचं। आपण 2 ते 3 चमचे कोथिंबीर टाकून घेतो, थोडीशी, थोडंसं तूप टाकतोय। ते आपण अर्ध्या तासासाठी मॅरिनेट करून। आता आपला कांदा फ्राय झालेला आहे, आपण टोमॅटो टाकून घेऊ। चांगलं मिक्स करून घेऊ। आता आपण टोमॅटो शिजेपर्यंत वाट बघूया। आपण झाकण ठेवून देतो याच्यावर। आता आपला भात छान शिजलेला आहे, तुम्ही बघू शकता। असं करून बघायचं, भात झालेला आहे। आपण गॅस बंद करतोय आणि भात आपण एक चाळण घेतली आहे आणि खाली बंद केली। आता तो भात आपण काढून घेऊ। अशा पद्धतीने आपला बिर्याणीचा राईस तयार झालेला आहे। आता आपलं टोमॅटो शिजलेला आहे, आपण त्यात चिकन घालून घेणार आहोत। आपण हे अर्धा तास मॅरिनेट करून घेतलेलं आहे। तेल थोडं जास्तच घालायचं। याच्यावर झाकण ठेवून घेणार आहोत, थोडं आपण 5 मिनिटाला शिजवून घेणार आहोत। आपले 5 मिनिटं झालेत, आपण बघू शकता आपलं चिकन छान फ्राय झाले, तेल सुटले त्याला। आता आपण त्यात पाणी घालून घेतो। तर आपण तेल आणि दही याचं पाणी सुटतंय, त्यामुळे आपल्याला पाणी जास्त नाही घालायचं। आपण यात पाऊण वाटी पाणी घालतोय फक्त। चांगलं मिक्स करतोय आणि आता याला झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत। आता झाकण ठेवून शिजेपर्यंत कमी गॅसवर झाकण ठेवून ते शिजवून घ्यायचं आहे। आता
आपलं चिकन शिजलेलं आहे. आपण याला थर देऊन घेणार आहोत. गॅस बंद करतोय 2 मिनिटासाठी. याला अर्ध काढून घेणार आहोत. आता आपण अर्धी भाजी यात ठेवली ना, अर्धी काढली. आता याच्यावर आपण अर्धा राईस घालून घेणार आहोत. टाकल्यानंतर आपण सगळ्या बाजूने याला पसरून घेणार आहोत. त्यावर आपण तळलेला कांदा टाकणार आहोत. कोथिंबीर, आपण तूप घालून घेणार आहोत. आता भाजी टाकणार आहोत त्यावर. आपण आता दुसरा लेअर लावून घेणार आहोत भाताचा. राईस आपला एकदम मोकळा झाला पाहिजे ना. आता आपण त्यावर कांदा घालून घेतोय, कोथिंबीर, तूप घालतोय आपण. फूड कलर घेतले होते, त्यात आपण पाणी घालून घेतले. आता आपण ऑरेंज कलर घेतलाय, ग्रीन कलर घेतलाय. ते आपण असे घालून घेणार आहोत. आता आपण यावर झाकण ठेवणार आहोत आणि स्लो गॅसवर 15 मिनिटासाठी याला वाफ देऊन घेणार आहोत. त्याची वाफ जाणार नाही असं पॅक काहीतरी त्याच्यावर वजन ठेवायचं आहे आपल्याला. आपली बिर्याणी छान तयार झालेली आहे. आपण गॅस बंद करतोय आणि याला आता आपण बिर्याणी प्लेटमध्ये काढून घेऊया. ही लेअरची बिर्याणी काढताना आपल्याला एक साईड मी काढायची आहे, तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे आपली चिकन दम बिर्याणी तयार झाली. व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ